शॉकिंग. हा? खरंच हे खूप अनपेक्षित आहे. काय काय झालं? म्हणजे काही मिनिटापूर्वी परिस्थिती वेगळी होती. काय झालं डॉक्टर? काही त्रास होतोय का त्याला? अहो चक्क चमत्कार झालाय. चमत्कार म्हणजे? मला कळत नाही, मला कळेल असं सांगा ना प्लीज. पेशंटचे वायटल्स आता नॉर्मल व्हायला लागलेत. त्याचा श्वासही स्थिर झालाय. त्याच्या बॉडीनं मेडिसिनला रिस्पॉन्ड करायला सुरुवात केली. सध्या तरी त्याच्या जीवावर असलेला धोका टळलाय. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. देवाचे लाख लाख आभार आहेत. मी खरं सांगू डॉक्टर, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. तुम्ही माझ्या लेकाला मृत्यूच्या दारातून बाहेर आणलं. थँक्यू. अहो माझे आभार मानू नका, त्या माणसाचे आभार माना. त्यांनी वेळीच हॉस्पिटलला पोहोचवलं. 1 मिनिट जरी उशीर झाला असता ना तरी काही खरं नव्हतं. नाही, मला नाही कळलं तो माणूस म्हणजे तो कुठे आहे आणि मला त्याला भेटायचंय. अहो मला काहीच माहिती नाही. तो इथे हॉस्पिटलला सोडून गेला आणि नंतर कुणाला दिसलाच नाही. अच्छा, हे बघा, तुम्ही आता पेशंट जवळ बसलात तरी चालेल. थँक्यू. मी आलेच. अबीर, चल आपल्याला निघायला हवं. नाही आई, मी कुठे जाणार नसतो. तू कुठे तब्येत ठीक नसते ना ग, मग मला इथून कुठे जायचं नसतं. ते बरे होत नाही तो पुढे मी इथून हलणार नाही. टीचर प्लीज तुम्ही जाऊ नका ना. जर का बाबा शुद्धीवर आला आणि त्याने आपल्याला बघितलं तर तो किती खुश होईल. प्लीज माझ्या बाबासाठी तरी थांबा ना. ओवी बाळा, तू ऐकलंस ना मगाशी डॉक्टर काय बोलले की इथे जर जास्त गर्दी झाली ना हॉस्पिटलमध्ये तर तुझ्या बाबांना त्रास होईल बाळा. आणि मगाशी आजी किती चिडल्या होत्या. जर आम्ही इथे थांबलो ना तर ते अजून रागवते आणि तुझ्या बाबांना त्रास होईल. आपल्याला ते नकोय की नाही? हा, तू अजिबात काळजी करू नकोस. ते डॉक्टर आहेत ना, तुझ्या बाबांवर उपचार करतायत. ते लवकर बरे होतील. हा, काळजी करू नकोस तू. आणि मी कुठेच जात नाहीये. तुम्हाला एक फोन कर, मी लगेच येईन. मी तुझ्या सोबतच आहे. हो त्यांची काळजी घ्या. हो, मी आहे. चला वीर, चल. काय रे, कुठे गायब आहेस तू? कधीपासून कॉल्स करते, एकही कॉल रिसीव्ह नाही केलास माझा. तुला माहिती आहे का इथे काय झालंय? सारंगचा ऍक्सिडेंट झालाय हॉस्पिटलमध्ये. तो नाही अजून मेला नाहीये रे, आपण मरणाच्या दारात उभा आहे. मला सांग राजकुमार, हा जो काही सारंगचा ऍक्सिडेंट झालाय त्यात तुझा हात तर नाहीये ना? वेडायस का? तसं नव्हतं म्हणायचं मला. उलट तुझा हात असेल तर चांगलीच गोष्ट आहे. अभिमान वाटेल मला माझ्या नवऱ्याचा, कारण मी सुद्धा तेच केलं असतं. असो, तू प्लीज लोकांना दाखवण्यापुरतं तरी इथे ये. लवकर ये. बाय. मोनिका, हा काय प्रकार आहे? असं सगळं बोलायला लाज नाही वाटत तुला? अगं सारंग तिकडे मरणाच्या दारात उभा आहे आणि तू असं बोलतेस? माझ्या आणि माझ्या नवऱ्याचा कॉल असं लपून ऐकताना तुला नाही लाज वाटली? आम्ही आमचं बोलत होतो. तू उगाच काहीतरी गैरसमज नको करून घेऊस. गैरसमज? मोनिका, सगळं ऐकलंय मी. मला खरं खरं सांग, सारंगचा हा ऍक्सिडेंट होता का तुझा आणि राजकुमारचा ह्याच्यात काही हात आहे? हे, मी असलं काय केलं असतं ना तर ते काम एकदम व्यवस्थित झालं असतं आणि खूप आधी केलं असतं. माझ्याकडे खूप चान्सेस होते. तुलाही कळलं नसतं आणि जगात कोणाला भणक लागू दिली नसती मी. आणि हा असला फालतू टाइमपास सुद्धा केला नसता मी. जर काय केलं असतं तर डायरेक्ट
काय झालं? नाही, इथे अशा का उभ्या आहात दोघी? काय झालं काय? आम्ही जरा बोलत होतो, असंच गप्पा मारत होतो. आई, मोनिका बरोबर सांगते, आम्ही सहज बोलत होतो जरा. मोनिका, राजकुमारचा काय पत्ता? त्याला सांगितलंस, कळवलंस त्याला हे सगळं? हो आई, मी आत्ताच त्यांना कळवलं आणि त्यांना खूप स्ट्रेस आलं हे सगळं ऐकून. ते म्हणाले मी लवकरात लवकर काम संपवतो आणि तुमच्याकडे येतो, तुम्ही प्लीज सगळे काळजी घ्या आणि काळजी करू नका असंही सांगितलंय. एक काम कराल प्लीज, तुम्ही दोघेही जणी ओवीला घेऊन घरी जा. मला तिची अवस्था बघवत नाही आणि आत्ता मला ती मुलगी इथे नकोय. सतत रडणार ती आणि सारखा हट्ट करत बसणार की मला बाबाला भेटायचंय, बाबाला भेटायचंय. प्लीज तिला घरी घेऊन जा ना. शुभ्रा कुठे आहे आणि घरी कोण आहे? आई, शुभ्रा माझ्या मावशीकडे. मी आता जाताना तिला नाही नको, मी एक काम करते. आई, तुम्ही एकटे इथे काय करणार? म्हणजे सारंगला जर काही लागलं तर पळापळ कोण करणार? मी तुमच्यासोबत थांबते इथेच. किंवा नाही, हेही नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही अमृताताई आणि ओवीसोबत घरी जा, आराम करा, जरा रिलॅक्स व्हा. आई, तुम्ही किती धावपळ केली आहे सकाळपासून एकटीने. मी थांबेन इथे, डोंट वरी, तुम्ही जा. आई, त्यापेक्षा बबलूला इथे थांबू द्या, आपण तिघेही जाऊ घरी. म्हणजे कसं पुरुष माणूस असेल तर जरा धावपळ करायला बरं पडेल. तुम्ही आमच्यासोबत या. नाही नको, तुझं म्हणणं बरोबर आहे. बबलूला सांगूया आणि मी इथेच थांबेन प्लीज. सारंगला या अशा अवस्थेत सोडून मी नाही येऊ शकणार. ऐक, घरी जा शांतपणे आणि घरी गेल्या गेल्या देवाची प्रार्थना कर, पूजा कर आणि देवाला सांग सारंगला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. हो आई, स्वतःची काळजी घ्या. हो आई, काळजी घ्या. अमृता तेच बोलली आता. ती काय वेगळं बोलली? निघायचं. आई येते. आई येते. आलात तुम्ही? बरं झालं. काय मग साऊ, कसं वाटलं माझ्या अबीरचं सरप्राईज? आणि सगळ्यात महत्वाचं, सारंगला ओवीला गाताना बघून काय वाटलं तेच सांग. ओवी खुश झाली असेल ना? काय झालं साऊ? काय रे अबीर, अगं काही बोलाल की नाही? ए बळा, काय झालंय साऊ? अरे अगं, मला काय झालं ते तर सांग. नुसतं रडून काय होणार आहे? सांग बरं, काय झालं? काय झालं? बाबा, सारंगचा ऍक्सिडेंट झालाय बाबा. डोक्याला खूप लागलंय. खूप 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 रक्त येत आहे. मी शुद्ध येते. बाबा.